टीम्स या ठिकाणी यावर्षी नव्यानं या शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये दाखल झालेत. पहिला सामना आहे हंगामातील. दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांच्या खेळाडूंची बलस्थानं ठाऊक नाहीयेत आणि त्या कारणानेच हा सामना अत्यंत चुरशीचा होईल यात मात्र शंका नाहीये. आकाश असेल ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्रायकिंग एंडला कार्तिक आपल्याला पाहायला मिळेल. स्वयंभू मुगवलीचा संघ अर्थातच स्वयंभू मुगवली हा संघ या ठिकाणी नव्यानं दाखल झालाय. मणगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मुगवली या गावचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ते गोलंदाजी ट्रॅक वरती सुदेश चव्हाण आपल्याला जरूर पाहायला मिळते. चला जरा स्पीडअप करायचं मित्रांनो. 15 मिनिटाच्या आत तुमचा पहिला पूर्वार्ध त्या ठिकाणी संपुष्टात येणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी ऍक्शन या वेळेस तितका चांगला प्रहार आकाश मुसकेच्या बाहेरमधून. म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका. एक डायनामाइट ज्या पद्धतीनं काम करते ना त्याच पद्धतीनं आकाश सातत्यानं आपल्या टीम करता काम करत असतं. गोलंदाजांना उद्ध्वस्त करण्याचं काम सातत्यानं आकाशच्या माध्यमातून. त्याच्या हाईट वरती तुम्ही जाऊ नका. एक मोठा खेळाडू. नो चेंडू यावेळेस अडवा बाटणे फटका सजवलाय. त्यावरती एक धाव आणि नो यावेळेस जर केलाय गोलंदाजावरती असेल निर्बंध. निश्चितच या 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 8 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्या समोर कोण असेल. पुन्हा एकदा यक्ष प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला असेल तो कर्णधाराला. ट्रेनर चेंडू फ्रीटचा असेल. आकाश आणि कार्तिक हे दोन्ही युवा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशवरती बरीच जबाबदारी असणारे खूप मोठे दारोमदार आपल्या संघाची. अशा पद्धतीने आकाश कॉन्ट्रीब्युट करतोय. आपल्या संघाला किती धावसंख्येपर्यंत मजल मारून देते आणि आपला संघ अशा स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवतोय. नवीन बॉलर या ठिकाणी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आशिष आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू मात्र फ्रीटचा. फ्री हिट कंटिन्यू असेल तो कार्तिक करता. आशिष या ठिकाणी पाहायला मिळतात. दोन्ही संघांचा खेळ पाहण्याकरता या असोसिएशनचे सर्व खेळाडू अगदी मैदानाकडे नजरा बनवले आहेत. स्किड झालाय पुन्हा एकदा. यावेळेस फ्रीटचा चेंडू असणार आहे. निश्चितच त्या कारणानं फलंदाज मात्र त्या ठिकाणी सेफ असणार आहे. थोडासा जल्लोष त्या ठिकाणी जरूर झाला होता मात्र पुढच्या क्षणी त्या जल्लोषावरती मात्र आनंदाचं विरजन आलंय कारण हा चेंडू मात्र फ्रीटचा होता. 8-9 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. पहिलं षटक हे प्रगतीपथावरती आहे. आकाश अजूनही खेळपट्टीवरती आहे. आकाशकडे ती क्षमता आहे. गिअर कसं शिफ्ट करायचं ना हा खेळाडू बरोबर जाणतो. हाफ ट्रॅकर इथं केलाय पुन्हा मनगटाचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. येतोय मौत काय जरूर पाहतोय. चांगला डिफेन्स आहे. गुड लेन स्पॉट वरती जेव्हा जेव्हा चेंडू आदळतो ना तेव्हा बॅटर्सकडे 2च पर्याय असतात. एकतर त्याला सन्मान द्या, त्याला डिफेन्स करा, नाहीतर त्याला सोडून द्या. तेच काम केलं आकाशनं. डिफेन्स केला अर्थातच एक निर्धाव चेंडू. चांगला चेंडू फेकला गेला होता. यावेळेस फटका फसला आहे मात्र प्रोटेक्शन त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. आणखीन एक धाव एकेरी धावेने धावफलक पुढे सरसवलं जाईल. 14 या आकड्यांवरती. पहिलं षटक हे प्रगतीपथावरती आहे. चांगला धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये येत असताना.
अर्थातच आकाश कार्तिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही ती मुघली संघाकरिता आपलं कॉन्ट्रीब्युशन देते. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता समोरच्या दिशेनं, तिथं क्षेत्ररक्षण नाहीये, प्रोटेक्शन नाहीये, चौकार येईल, 4 धावा देऊन जाईल. पहिल्या षटकाची सांगता होते. अर्थातच त्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा या जोडीने उभ्या केल्या आहेत. अर्थातच या 18 धावा उभ्या करत असताना आकाशच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार, तर कार्तिकच्या बॅटमधून देखील शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आलाय. नवीन गोलंदाज संजय आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच षटक क्रमांक 2 हे फेकण्याकरिता जिंकण्याची जिद्द उराशी बाळगून हे संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. ज्यांना ज्यांना अपयश पदरी आलंय ना, त्यांनी पुढील रविवारी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करायचे, एफर्ट्स करायचे. यावेळेस भरकावून देण्याचा प्रयत्न होता आकाशचा, तद्वत मात्र बीट होतंय. बॅट मात्र ताकदीनिशी फिरवली होती. पंखा फिरवला होता जरूर, मात्र तो कनेक्ट झाला नाहीये. पहिला चेंडू निर्धावालाय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी मनोबल उंचावणारा संजय यांचा. शॉर्ट रनअप आहे, पण ज्या गतीनं चेंडू फेकतात, फाईन खेळलाय, मात्र डीपला प्रोटेक्शन चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. फेकी थोडी लवकर येणं गरजेची होती, मात्र चांगलं रनिंग बिटवीन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आकाश एक महत्वाचं फॅक्टर टीम्स करता साबित होतो सातत्यानं, आणि आज देखील आतापर्यंत त्याची कामगिरी मात्र टीम्स करता पुन्हा एकदा एका चांगल्या पद्धतीची आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्वयंभू मोढोली संघ या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच या वर्षी नव्यानं असोसिएशन मध्ये दाखल झालाय. पुन्हा चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र नशिबानं साथ दिली नाहीये. एक धाव यावेळेस आणखीन ऍड होईल. 21 धावा. दुसरं षटक चांगल्या पद्धतीचं टीम वडवली कोण संघाकरिता पाहायला मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत हाताळल्या, 3च धावा खर्च केल्या संजय यांनी. मोठे प्रहार आता करावे लागतील कारण अजूनही वडवली कोण संघाची बॅटिंग यायची बाकी आहे. त्यांच्या बाजूनेही प्रतिकार होऊ शकतो हे आकाशला देखील ठाऊक आहे, आणि त्याच अनुषंगाने इथं मात्र धावगती वाढवण्याचं काम दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चाललंय. यावेळेस देखील कार्पेटचा साह्य घेतलाय. डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन, आउटफील्ड खराब असल्या कारणानं त्याचा फटका टीमला बसेल. 4 धावा मात्र मिळतील त्या टीम मुदरली संघाला. मास्टर्स 25 धावा धावफलकावर. पुन्हा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी लिडिंग एज घेऊन चेंडू तडमान शॉर्ट तडमान रिजनला ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक धाव, आणि या एकेरी धावेनं जवळपास 26 या आकड्यामध्ये धावफलक स्थिर धावले. वेळ आहे तुमच्याकडे मित्रांनो, ताकद आहे, खऱ्या अर्थानं तुमच्याकडे जोश आहे. तो सगळा जोश तुम्हाला पणाला लावावा लागेल, कारण प्रत्येक गोष्टीची एक एक्सपायरी डेट असते. ताकद असेल, हुकूमत असेल, सत्ता असेल, आयुष्य असेल. चांगला स्ट्रोक बॅटच्या रडार मध्ये स्टँडिंग डिलिव्हर आकाशच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. षटकार
त्या ठिकाणी उभा करण्यात टीम स्वयंभू मुघली संघ यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मी मागाशी म्हटलं होतं डायनामाइट, एक डायनामाइट प्रमाणे काम करतो आकाश आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. समोरच्या गोलंदाजी ट्रॅकला, समोरच्या गोलंदाजांना डिस्ट्रॉय करण्याचं काम, तुमचं गोलंदाजी युनिट कशा पद्धतीचं काम करतोय ना, तुमचे गोलंदाज किती ताकदीचे आहेत ना, हे मला माहित नाहीये. मला माझं काम करायचंय, माझ्या संघाकरता मला खरं उतरायचंय. पुन्हा एकदा छोटा पॅकेट बडा धमाका साबित होतोय. आकाश 32 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. 100 गोलचं षटक फेकण्याकरता चेतनला प्राचारण केले. हा देखील चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेटला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होईल, सीमापार चौकारेल कार्तिकच्या बॅट मधून. पाहायला मिळते ट्रिगर मुवमेंट ना फार गरजेची असते आणि ती ट्रिगर मुवमेंट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळाली आहे. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन या वर्षी नव्यानं जरी आम्ही दाखल झालो असलो ना तरी देखील आमच्या खेळाचं प्रदर्शन आम्ही दर्शवलं. यावेळेस लॉंग ऑनला प्रोटेक्शन होतं, मात्र तिथं हा झेल सुटला जातोय, निसटला जातोय. चेंडू मात्र धरणीला दान होतोय. 1 धाव यावेळेस ऍड होईल. धावफलकावरती 37 धावा येतील. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सर्व खेळाडू या ठिकाणी, दोन्ही टीम्स त्या ठिकाणी खेळ पाहत असताना आपण जरूर पाहतोय. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी असताना आकाश स्लोवर पद्धतीचा चेंडू, मात्र इथं क्षेत्ररक्षक एफर्ट्स लावलेत. वाह, चांगले एफर्ट्स लावले या क्षेत्ररक्षकांनी. अगदी अखेरपर्यंत चेंडूवरती नजर रोखून धरली आणि तदनंतर मात्र ढकलून दिला. आपल्या संघाकरता, आपल्या टीम करता 4 धावा वाचवल्यात. फार महत्वाच्या असतात मित्रांनो. प्रत्येक एक रन आपल्या टीम करता किती इम्पॉर्टंट असतो ना. जेव्हा मॅच अगदी क्लोजली येते ना तेव्हा आपल्याला ते समजतं. 39 धावा धावफलकावरती. 3रं षटक हे प्रगतीपथावर आहे. वाह, चांगला भन्नाट चेंडू यावेळेस मित्र. एक पाय पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता आकाशचा, तद्वत मात्र डेट होतोय आकाश. 2 षटकार जरूर आलेत आतापर्यंत आकाशच्या बॅट मधून. 39 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. यावेळेस पॉइंटला प्रोटेक्शन आहे. इथंच हे टिपला जाईल, मात्र नो चेंडू आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा येईल, रनआउटच्या स्वरूपात विकेट जाईल. नो चेंडू आहे. 2 धावा. आकाश आहे अजूनही खेळपट्टीवरती. 41 धावा धावफलकावर. फ्री हिट असणार आहे पुढील चेंडू. आकाश करता एक चांगली पर्वणी असणार आहे, मात्र हा फ्री हिटचा चेंडू कनेक्ट होणे फार गरजेचं आहे. आणि कनेक्ट झालंय की काय, मात्र पुन्हा पुन्हा ते चित्र पाहायला मिळणार नाही. 6 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील, अर्थातच आकाश करता. जय हनुमान दहिवली बनाम कुलस्वामी दहिवली कोंड. प्रमोद करकरे पास करता यायचंय आपण. या ठिकाणी पंचांकडे लक्ष असणार आहे, मात्र शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा असेल. जय हनुमान दहिवली आणि कुलस्वामी दहिवली कोंड त्वरित आपण यायचं नाणेफेक करण्याकरता. जिंकण्याकरता टीम वडवली कोंड संघाला
अठ्ठेचाळीस धावांची गरज असणार आहे. क्षमा करा, 48 धावांची गरज असेल त्रिमूर्ती वडवली कोंड संघाला. 18 चेंडू 48 धावांचा खऱ्या अर्थानं डोंगर चढावा लागेल. आणि हा डोंगर कशा पद्धतीनं चढणार, कशा पद्धतीनं 48 धावांच्या लक्ष्याचा वेध घेणार, कशा पद्धतीने हे इक्वेशन पार पडणार, येणारा उत्तरार्ध सांगून जाईल. मात्र शेवटचा अंतिम सामना असेल पहिल्या फेरीचा. जय हनुमान दहिवली बनाम कुलस्वामिनी दहिवली कोंड. चला तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. दहिवली बनाम दुसऱ्या बाजूला कुलस्वामिनी दहिवली कोण. अर्थातच एका बाजूला अंकेश डवले, दुसऱ्या बाजूला आपल्याला डीके पाहायला मिळतील. एक महत्वपूर्ण सामना असेल अंतिम फेरीचा, आणि तो देखील दोन बल्लाढ्य संघांच्या दरम्यान. एका बाजूला पॉवरफुल अंकेश डवले तर दुसऱ्या बाजूला डीके आपल्याला पाहायला मिळतील. काय कोणच नाही ते. चला तर या ठिकाणी दोन्ही संघांना आणि दोन्ही संघ नायकांना त्या ठिकाणी सन्मानित केले जाते. आणि नाणेफेक देखील आपण करत आहोत अजितदादा यांच्या शुभ हस्ते. हेड, इट इज अ हेड. क्या बात आहे, शुभ संकेत आहे डीके यांच्या बाजूने. अर्थातच नाणेफेकीचा कौल जातोय. काय असेल निर्णय? बॉलिंग फिलिंग. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. समोर आहे जय हनुमान दहिवली अर्थातच अंकेश डवले असतील. काय रणनीती असेल डीके, काय सांगाल, कशा पद्धतीने यावर्षीच्या हंगामा करता कुलस्वामिनी क्रिकेट क्लब दहिवली कोण सज्ज झालाय खेळण्याकरता? आता नवीनच यावर्षी बॉलर म्हणजे आमचा एक अजय बाहेर गेलाय गुजरातला. आता तिसरा बॉलर आम्ही बघू शोधू कोणतरी. आणि पहिली गोष्ट म्हणजे जय हनुमान दहिवलीसाठी कमीत कमी धावात आम्ही त्यांना होण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या नवीन हंगामात सर्व खेळाडूंना काय मेसेज देणार आपण? सर्व क्रिकेट रसिकांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. निश्चितच तुम्हाला देखील या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि बोलूयात आपण अंकेश डवले यांच्याकडे. अंकेश, महत्वपूर्ण सामना असेल, प्रथम फलंदाजी करायचंय, काय टार्गेट सेट करणार? टार्गेट असं काही नाही, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच यावर्षी तुम्ही प्रतीक 11 हा संघ मर्च झाला, जय हनुमान दहिवली संघ आपण एकत्रित आलात. काय सांगाल, संघाची ताकद कशी वाढली आणि संघ अशा पद्धतीने या नवीन हंगामाकरता सज्ज झालाय? जोश आहे संपूर्ण खेळाडूमध्ये. नक्कीच, आणि त्याकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुमचा परफॉर्मन्स आम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला म्हणजे विश ऑल द बेस्ट बोथ कॅप्टन्स. जाऊया मॅच कडे. हॅलो,
इकडं सर्व संघ नायकांना, सर्व संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी स्टेज पासून जमायचं आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सत्वे साहेब यांच्या शुभस यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सूचित केलं जाते, कृपया आपण या ठिकाणी सर्व संघ नायकांनी स्टेज पाशी यायचं आहे. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी नागपती कार्तिक आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेस केलेत. यावेळेस मात्र साईडला फटका सजवला जातोय, ड्राईव्ह केलं. तत्पूर्वी 3 चेंडू हाताळले जात आहेत. 6 धावा धावफलकावर. या ठिकाणी असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून एक सूचना आलेली आहे. सर्व संघनायकांनी याकडे लक्ष असू द्या मित्रांनो. यापुढील होणारे दुसऱ्या फेरीचे सामने हे 2 षटकांचे असतील. याची सर्व संघनायकांनी, सर्व कॅप्टन्सने त्याची नोंद घ्यायची. असोसिएशन कमिटीने या ठिकाणी एक निर्णय दिलाय. निर्णय असा आहे की या ठिकाणी पुढील सत्रातले म्हणजेच दुसऱ्या फेरीचे जे सामने असतील ना, तेथून पुढे 2 षटकांचे खेळवले जातील. सर्व संघांना तो नियम त्या ठिकाणी लागू असेल. सर्वच संघनायकांनी या सूचनेकडे लक्ष द्यावे आणि या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. षटकार येतो. या दरम्यान 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगला चेंडू यावेळेस कार्तिकच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. पहिलं षटक हे प्रगती पथावरती आहे. 48 धावांची गरज जिंकण्याकरता आणि त्या 48 धावांचा पाठलाग करत असताना आपण जरूर पाहतोय टीम वडवली कोणचा संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने यावेळेस मात्र लॉंग विथ कार्पेट चेंडू होईल फरार. सीमारेषा पार चौकार. अठ्ठेचाळीस धावा जिंकण्याकरता हव्या होत्या 3 षटकामध्ये, म्हणजे 16 ची सरासरी हवी होती. 16 धावा इथं पहिल्या षटकामध्ये आलेला आहे. पहिला टप्पा पार केलाय. 9 चेंडू यावेळेस पंच त्या ठिकाणी सांगतोय. देणारा चेंडू असेल फ्री हिटचा, अर्थातच एक चांगली पर्वणी असेल. बॅटर्स राहुल चव्हाण आहे ऑन स्ट्राईक, ज्याला आपण पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सुदेश बॅटर्स आहे. चांगला फटका आहे ऑन साईडला. लॉंगॉनला त्या ठिकाणी प्रोटेक्शन. आणखीन एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव या चेंडूवरती, अर्थातच 18 धावा या धावफलकावरती आपण. आणि इथं आणखी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कोणतीच चूक करू शकत नाही आणि चुकीची गुंजाईशही नाहीये. इथं त्याचं चित्र पाहायला मिळालं. सिंगलला कसं डबल मध्ये कन्वर्ट करतात. 19 धावा धावफलकावरती येत आहेत. पुन्हा खोदून काढलंय. यावेळेस लॉंग ऑफचं प्रोटेक्शन अतिशय वेगाने आलाय चेंडू खाली. आणखीन 1 धाव. अर्थातच त्या एका धावेवरती मात्र इथं समाधान म्हणावं लागेल. दोन्ही बॅटर्स चांगली धावा जमवत आहेत. अर्थातच ही रणनीती आहे. दोन्ही बॅटर्स मात्र धावांचा ओघ अटू देत नाहीये. पुन्हा चांगला स्ट्रोक आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी धावा वाचवण्याकरता संघर्ष जारी आहे. प्रयत्न केला जात आहे टीम मुगवली संघाच्या माध्यमातून. अर्थातच अंकित यांनी एक चांगला त्या ठिकाणी डाय आपल्याला मारताना पाहायला मिळाले. अंडरआर्म क्रिकेटचा ज्यावेळी जमाना होता त्यावेळी याच मुगवली संघाने मात्र अणगाव तालुक्यात एक दबदबा बनवला होता.
त्यावेळेस पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा यावेळेस कंप्लीट केल्या जात आहेत. अर्थातच या दुहेरी धावेनं हे धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 23 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही त्या ठिकाणी शेष आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं इथं चांगला प्रयास, चांगला एफर्ट्स, मात्र हाताला यश गवसलं नाही. काही हरकत नाही, संघाकरता तुम्ही 2 धावा वाचवल्यात, त्या फार महत्वपूर्ण आहेत. 25 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अजूनही 23 धावांची गरज आहे. या षटकातला अखेरचा चेंडू शेष आहे. एक चांगली कामगिरी करताना दोन्ही संघातील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिडविकेट रिजनला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव चपलाईनं पूर्ण करणार का? आणि दुसरी धाव ही अतिशय चपलाईनं पूर्ण केली आहे. शेवटच्या आणि अखेरच्या चेंडूवरती 2 धावा येतील. 27 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 6 चेंडूचा खेळ इथं मात्र शेष आहे. जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा, अशा पद्धतीने या 6 चेंडूमध्ये या 21 धावा काढल्या जातील. काढण्याकरता या दोन्ही बॅटर्सना पार करावी लागेल मशक्कत. एका बाजूला आहे सुदेश, तर दुसऱ्या बाजूला आहे राहुल. राहुल आणि सुदेश ही जुनी मैदानाच्या आतमध्ये टीम त्रिमूर्ती वडवली संघ. अर्थातच वडवली कोंड, त्रिमूर्ती वडवली कोंड संघाला हा पहिला विजय संपादन करण्याकरिता या 21 धावा 6 चेंडूमध्ये काढाव्या लागतील. तर स्वयंभू मुगवली संघाकरिता पहिला सामना जिंकण्याकरता या 6 चेंडूमध्ये 21 धावा रोखाव्या लागतील. रोखल्या जातील की काढल्या जातील, काय असेल या मागचं चित्र? हा उत्तरार्ध कोणाच्या नावावरती राहणार? ज्या पद्धतीनं आकाशनं पहिला पूर्वार्ध गाजवला, हा दुसरा उत्तरार्ध गाजवण्याकरता हे दोन्ही बॅटर सज्ज आहेत. ऋतिक फटका यावेळेस हवेमध्ये, नो चेंडू यावेळेस पॉपिंग क्रेज ओलांडले आणि तदनंतर मात्र येणारा चेंडू फ्री हिट असेल. चला, येणारा चेंडू मात्र फ्री हिट असेल. या 2 धावेनं धावफलक पुढे सरसवलं जाईल. 29 या आकड्यावरती फ्री हिट असेल. 19 धावांची गरज आहे. या चेंडूवरती रिस्क घ्यावी लागेल आणि रिस्क घेणारच, कारण हा फटका तर मला खेळायचा आहे. जे थोडं प्रेशर वाढलं आहे ना, ते थोडं रिलीज करायचं या बॅटर्सला. पुन्हा भरकटलाय, खराब गोलंदाजी. यावेळेस वाईट +1 अशा या 2 धावा ऍड होते धावफलकावरती. 31 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. फ्री हिट अजूनही असेल. 17 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेनं अगदी विजयाची जणू चाहूल लागले की काय त्या बॅटर्सना. आता मात्र 17 धावांची गरज आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. फटका हवेमध्ये आहे, मात्र फ्री हिट असल्या कारणाने तो फलंदाज मात्र सेफ असणार आहे. 1 धाव आणखीन ऍड होते धावफलकावरती. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 48 धावांची गरज होती, आता मात्र 16 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडूचा शेष आहे खेळ या षटकातला. पुन्हा एकदा पटलाय आणि इथं दुःसाहीन गोलंदाजी ऋतिकची. त्याचा फटका मात्र संपूर्ण टीमला बसताना पाहायला मिळतं. आणखीन एक अवांतर धाव, 31 धावा धावफलकावरती. आता मात्र जिंकण्याकरता 15 धावांची गरज असेल. सहज सोपा हा विजय होईल की काय? नो चेंडू पुन्हा एकदा. इथं मात्र ऋतिकचं हे षटक टीम मुगवली संघाकरता महागडे ठरेल आणि इथं रनआउट
कोड आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इन ऍक्शन आपण पाहणार आहात अंकेश डवले आणि एकच शेठ प्रमोद शेठ यांना. जर्सी नंबर 7 प्रमोद शेठ या हंगामातली पहिली लढत. एकच बॉल फ्रीचा चेंडू आतापर्यंत 13 धावांची आता मात्र गरज आहे. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली आहे. ऋतिक स्टॉकवरचे षटक मात्र फार महागडे ठरतंय. 21 धावांची गरज होती, तिथून पुढे मात्र आता 13 धावांची गरज आहे. टॅप शॉट यावेळेस मात्र एकच धाव दिली जाईल का आतापर्यंत, आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन, मात्र तिकडं अपील केली असली तरी देखील फलंदाजनं बॅक ट्रॅक केली आणि सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये. चांगली रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. 37 धावा या धावफलकावरती. आता मात्र जिंकण्याकरिता 11 धावांची गरज असेल. ती टीम वडवली, त्रिमूर्ती वडवली संघाला. 4 चेंडू इथं जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 4 बनाम 11. पुन्हा टॅप शॉट यावेळेस चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्येच अडकून राहिला आणि तिथं मात्र एक धाव आणखीन आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावरती येत आहेत. अर्थातच 10 धावांची गरज असेल जिंकण्याकरता टीम वडवली कोंड संघाला. अशा पद्धतीने उर्वरित 3 चेंडू हे फार महत्वाचे. टीम स्वयंभू मुगवली संघाला या 3 चेंडू मध्ये 10 धावा रोखायच्या असतील तर इथं ऋतिकला मात्र हे 3 चेंडू चांगल्या धाटणीचे टाकावे लागतील आपल्या टीम करता. समोर बॅटर्स असेल आशिष. नवीन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच टीम रेड अलर्ट आहे. टीम रेड जर्सी परिधान केले. लाल रंग म्हणजे धोक्याचा रंग. हा खतरा टीम स्वयंभू मुगवली संघाकरता होईल का. फटका सजवलाय जरूर ऑन साईडला, मात्र डीपचा प्रोटेक्शन अतिशय वेगाने आलाय चेंडूवरती. 2 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज आहे. 39 धावा धावफलकावरती येत आहेत. 2 चेंडू 9 धावांची गरज असताना अशाच पद्धतीचा याच दाटणीचा चेंडू फेकावा लागेल ऋतिकला. सुरुवातीला जरूर चुका केल्या, मात्र त्या चुका सुधारण्याची हीच ती योग्य वेळ आहे. पुन्हा ऑन ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र डीपचं प्रोटेक्शन वेगानं आलंय. क्षेत्ररक्षण जबरदस्त, बहारदार सरदार आणि ठरतय कारगर. आणखीन एका विकेटचं पतन होतं. मात्र ऋतिकला हा चेंडू फेकावा लागेल. दयाल मात्र रिक्षात बसून या मॅचचा आनंद घेतोय. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. ऋतिकनं कमबॅक केलाय. चेतन नवीन बॅटर्स या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला 1 चेंडू 8 धावांची गरज आहे. सुरुवातीला ज्या धावा खर्च केल्या ना त्या धावाची भरपाई करण्याची योग्य वेळ. यावेळेस फटका चांगला, मात्र विजयापासून थोडासा दूरवर आणि इथं टीम स्वयंभू मुघली संघानं या स्पर्धेत आपला पहिला विजय आपल्या नावावरती केला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं देखील फारसं कौतुक. आपण आलात, आपला संघ या स्पर्धेमध्ये सहभागी केला त्याबद्दल आपलंही खूप सारं अभिनंदन. प्रमोद शेठ करकरे यानंतर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतं.